हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय ध्यायतो विषयान् पुंसां संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. बघा आपण चिंतनाला भगवद्गीतेमधला अध्याय 2 आणि श्लोक 62 घेतलेला आहे. खूप सुंदर अशा प्रकारचा श्लोक आहे तो आणि चिंतनही खूप चांगलं आहे. तर अर्जुनाला भगवान सांगतात की अर्जुना, अरे म्हणले हे इंद्रिय एवढे घातकी आहे की चांगल्याला सुद्धा आणून पाडले. चांगल्या म्हणजे जे परमार्थातले दादा म्हणतो ना आपण, तसले लोक सुद्धा त्या इंद्रियाच्या अधीन जातात आणि मग ते हाणून पाडले जातात. तेव्हा अर्जुनाला भगवंत समजावून सांगतात की अर्जुनाने काही विचारलेलं बी आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावा देवा, असे काही त्याचे सुंदर प्रश्न आहेत अर्जुनाचे. अर्जुन म्हणतो देवा, हे ज्ञानी म्हणी होतात आणि विषयाच्या अधीन होतात, मग हे ज्ञानी कसे काय? तुम्ही स्वतःला ज्ञानी म्हणवतात आणि मग तुम्ही विषयाच्या अधीन कसे काय जाता? बरं, विषय काही एक आहे का? नाही ना. पंचविषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय आहेत. 5 विषयाच्या मध्ये 5 प्राणी गेलेले आहेत आणि हे 5 विषयामध्ये मनुष्य गुंततो. त्याला कळत पण नाही आपण कधी गुंतलो याच्यात, त्याला समजत नाही. ते नंतर पश्चाताप येतो. विश्वामित्र मेनकेच्या सहवासामध्ये 10 वर्ष होता. 10 वर्ष त्याच्या लक्षात नाही आलं. इतकं भयानक आहे ते, खूप भयानक आहे. सौभरी नावाचा ऋषी होता. तो सौभरी ऋषी पाण्यात तप करत होता. त्याला जलयुगी लोक म्हणत होते. त्याला काय म्हणायचे? हा जलयुगी आहे. पाण्यात तप करता करता त्याने पाण्यात मध्ये माशाचं मैथून बघितलं आणि झालं. अर्जुनाला भगवंत तेच सांगून राहिले की अर्जुना, ध्यायतो विषयान् पुंस, तू नुसतं विषयाचं ध्यान जरी केलं, नुसतं ध्यान, विषयाचं म्हणजे विषयाचा संबंध नाही, नुसतं डोक्यात आलं बा, त्याने ते माशाचं समागम बघितला आणि त्याच्या डोक्यात आलं. तपश्चर्यात गेली नाशो, तपश्चर्यात दिली सोडून त्यांनी. आणि तो तिथून जे उठला की तिथला जो राजा होता मानधाता, त्या राजाकडे गेला. त्याला होत्या 50 मुली. बघा राव, त्याला 50 मुली होत्या म्हणजे अवघडच आहे ना. आता आजकाल काय झालंय, हे मठवाले ते
कथावाले वगैरे संन्यासी हे लोक काय सांगतात, तुम्हाला 5-5 मुलं होऊ द्या. अरे पण तुम्हाला होऊ द्या ना, इथे एक पोरग पोसायची मारामारी, तू 5-5 सांगतो मुलं जन्म घालायला, तुला एकही नाही. हा, त्याचा काय व्याप आहे, त्याचा काय त्रास आहे हे त्या गृहस्थी माणसाला विचारा ना जाऊन. तुम्हाला काही नाही, तुमचं जागेवर आहे सगळं, आणि तुम्ही सांगायचं की नाही मुलं होऊ द्या. नाही जमणार असं. लोक एवढे येडे नाहीत ना. तर प्रकार असं झाला की त्या सौभरी ऋषीला बायको करावं वाटायला लागली. संन्यासी होता अगोदरचा, जलयुगी होता, पण वाटायला लागलं की नाही बा आता आपण लग्न केलं पाहिजे. मग राजाकडे गेला. राजाच्या 50 मुली होत्या. राजाला म्हणला 50 मुलीमधली एक तरी मुलगी देऊन दे मला. आता हे म्हातारा ऋषी, त्या मुली सगळ्यात तरुण. त्या मुली म्हणले हे काय बोल लफडं मागं लावलंय. ते राजाला म्हणले बाबा हे असल्या म्हाताऱ्या माणसावर आम्ही लग्न करणार नाही. मग तो म्हणला तुम्हाला मी म्हातारा दिसतो का? त्यांनीही तपश्चर्या वापरली आणि तो म्हाताऱ्याचा तरुण झाला. म्हणजे बघा त्याने काय केलं, त्याने सगळं पुण्य वापरलं त्याच्याकरता. जे त्याच्या पदरी पुण्य होतं ते सगळं पुण्य तिने घातलं आणि तो तरुण झाला. म्हणजे काय झालं, तरुण झाला म्हणजे विशेष काय झालं, मरणार तर आहेच ना. प्रत्येक मुलगी म्हणाली अन्न की नाही मला याच्यावर लग्न करायचं. प्रत्येक मुलगी म्हणा, 50च्या 50 मुली म्हणल्या आम्हाला याच्यावर लग्न करायचं. 50 मुलीचं लग्न त्याच्यावर करून द्यावं लागलं. विचार करा ही कशापासून घडली घटना. माशाचं मैथून बघितलं, तिथून पुढे सुरू झालं लढत. मज ऋषी होता, पाण्यात तप करत होता, जलयुगी होता, हे सगळं होतं. पण ध्यान झालं विषयाचं आणि 50 बायकाचा नवरा झाला तो. महाराज सुखी गोष्टी. म्हणून अर्जुनाला भगवंत होतात, अर्जुना ध्यायतो विषयांतोस. अरे बाबा परमार्थ एवढा सोपा नाहीये. जरी संत महात्मे म्हणत असले तुकामध्ये सोपे आहे सर्वगुणी, पण त्यांनी पुढं मेक मारले की शहाणा तो जशी घेत असे त्याला शहाणा लागतो. हा ते हाय सोपं आहे, पण कोणाला सोपं आहे? शहाण्याला सोपं आहे. आपल्यासारख्याला कुठं सोपं आहे? नुसतं विषयाचं ध्यान केलं तर 50 बायका गळ्यात पडल्या त्याच्या. आणि आता आपण पाहतो त्याला तुपाशी खाणं आहे, ऐश्वर्यात राहणं आहे, सगळं एवढं, आणि यांच्या मागं विषय लागायचा नाही का? लागतात. आपण पाहतो परमार्थ एका बाजूला राहिला आणि यांचं ऐश्वर्य एका बाजूला राहिलं. अहो तुम्हाला सांगतो की प्रबोधन जिथून करायचं ते मठ मंदिर व्यवसायाचे ठिकाण होऊन बसले. वास्तविक पाहता मठ मंदिर आश्रम दिंडी फड हे कशाचे येतं, गड हे कशा करताय? हे प्रबोधना करताय. पण अन्न आता तसं नाही राहिलं. पूर्वी गड राजे लोकांचे होते, आता महाराज लोकांचे गड झाले. आणि गडावून काय करते? काहीच नाही, विषय भोगीत. त्यांचं ऐश्वर्य राहतं. पाया पडत गेलं तर चप्पलही काढीत नाही. कोण येते? कसं काय प्रबोधन हे करीत असतील? आपण पाहतो त्यांना की मी विचार करतो हे प्रबोधन कसे करीत असतील? करीतच नाहीत. हे प्रबोधन करत नाहीत, हे फक्त ऐश्वर्य पाप बघतात, बाकी काही नाही. आता कीर्तनाला जर समजा महाराज आणायचं ठरलं ना, नवरदेवासारखं आणतात त्याला. खांद्यावर बसून, घोड्यावर बसून, परत ते नाही का ते ट्रॉली असती, त्या ट्रॉलीला त्या काय म्हणतात त्याला सुरसुऱ्या लावलेला, तशा ह्याच्यात आणतात त्याला. असं जर झाल्यावर ते काय ते ऐश्वर्य ते काय कामाचं?
कसं प्रबोधन होईल? प्रबोधन होणार नाही. प्रबोधनाकरता काय काय लागतं त्याच्यामध्ये सांगितले संतांनी. प्रबोधनाकरता वैराग्य लागतं, प्रबोधन होण्याकरता वैराग्य लागतं, प्रबोधन होण्याकरता त्याग लागतो. आणि ज्याच्याकडे त्याग आहे ना, तो काही बी नाही बोलला ना तरी पण त्याच्याने प्रबोधन होतं. त्यांनी बोलायची गरज नाही. चित्रम वट तरोर मूले, त्या वडाच्या झाडाखाली एक गुरु महाराज बसलेले आहेत, असं वर्णन आहे श्लोकामध्ये. गुरु महाराज आहेत तरुण युवा गुरु आहे आणि वृद्ध शिष्य आहे. वृद्ध आहेत शिष्य. गुरोरस्तु मौनम व्याख्यानम, शिष्यस्तु छिन्न संशया. गुरु बोलत काहीच नाहीये, शिष्य सगळे म्हातारे आहेत आणि गुरु तरुण आहे. गुरु काहीच बोलत नाही, नुसता बसलाय मांडी घालून, पद्मासन घालून. तो भगवान शंकर आहे आणि शिष्य वृद्ध आहेत. त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या शंका निघून जातात. गुरोरस्तु मौनम व्याख्यानम, त्याचं व्याख्यान मौन हेच त्याचं व्याख्यान आहे. त्याला बोलायची गरजच नाही. पुढे आम्ही रात्रंदिवस कीर्तन प्रवचन करतो, एक माणूस सुधारणा. बघा तुम्ही किती सक्ती होती आपल्याकडं. किती का महाराज लोक येतात, 40-50 हजार रुपये घेतात. मग निदान एक तरी माणूस आपल्या गावात सुधारला पाहिजे की नाही? निदान एकाने तरी तिथं लगेच माळ घातली पाहिजे की नाही? नाही होत तसं. कारण काय, त्याला माहिती हल्ला पडे म्हणून. माणसाला माहिती आहे की याच्या बोलण्यामध्ये पावर नाही, वैराग्य नाही, त्याग नाही, तप नाही, म्हणून प्रबोधन होत नाही. म्हणून प्रबोधन होत नाही. नगरमध्ये आम्ही ब्रह्मसूत्र सुरू केलेले आहे. सगळे प्राध्यापक लोक आहेत, डॉक्टर लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहेत. त्या दिवशी मी गेलो तर ज्यांनी मला शाळेमध्ये शिकवलं ते शिक्षक माझ्या पुढे बसले. तर ते एवढं मला म्हणले, महाराज बघा ना आमचं भाग्य कसं आहे, ज्यांना आम्ही शिकवलं तेच आम्हाला शिकवायला येतात. मी म्हणलं अहो भाग्य माझं आहे, तुमचं नाही म्हणलं. तुमच्यासारखे माझ्या पुढे बसले म्हणजे माझ्यावर तुमचा आशीर्वाद आहे, हे माझं भाग्य आहे. तर सांगायचा मुद्दा आपल्याला असा आहे की हे जे आहेत ना गड फड फडफड, याच्यातून प्रबोधन होत नाही. वर्गाने गोळा करायच्या, दगड गोळा करायचे, बांधकाम करायचे. यांच्यापेक्षा बिल्डर भारी ना. हा मोठ्याला बिल्डिंग बांधते ते 30-30 मजली 40 मजली. ते बुर्ज खलिफा बांधणारा किती मोठा माणूस म्हणावं लागेल, किती हुशार म्हणावं लागतील ते. पण तुम्हाला सांगतो प्रबोधन होण्याकरता या असलं काहीच लागत नाही. किती आनंदी आनंद गडे या झोपडीत माझ्या, गंगे तुझ्या तीराला बहुगोड सुख वाटे. काही साधू आजही असे आहेत अशोक, काही नाही त्यांच्याजवळ, गंगेच्या तीरावर बसतात मस्तपैकी भजन करीत, एकटाच स्वतःच्याच हाताने स्वयंपाक वगैरे करणार, खाणार आणि परत भजन करत बसणार. सीताराम. हा त्याला विचारलं, एकतर डॉक्टर होता बरं का छत्रपती, एक तर डॉक्टर होता आणि डॉक्टर झालेला मनुष्य, त्याच्या मनामध्ये काय वैराग्य आलं, ते डॉक्टरकी सोडून दिली आणि तो त्यागी बनला बघा. आणि गंगेच्या किनाऱ्यावर नुसतं आपलं पटकूर लावलेलं आणि अंगावर एक उपरणं गुंडाळलेलं, बस राम भजनामध्ये तो तल्लीन झालेला. तर त्या मुलाखत घेणाऱ्याने त्याला विचारलं की बाबाजी तुम्ही इथं बसले, तुम्ही झोपडी नाही काय नाही, कुठं राहता? ते म्हणले गंगेच्या किनाऱ्यावर. आणि म्हणले पाऊस आला तर झाडाखाली थांबतो म्हणले, आणि लईच पाऊस आला तर काय नाही म्हणले, होतं जात आहे म्हणले, तसं काय नाही, त्रास होत नाही, मला सवय झालेली म्हणले. तुमचं शिक्षण? तो म्हणे मी MBBS आहे.